मनमाडमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात. नगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडवर. 100हून अधिक कर्मचारी, पोलीस व अधिकारी मोहिमेत सहभागी. मनमाड शहरात गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षित असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला आज मुहूर्त मिळाला. शनिवारी सकाळपासून मनमाड नगर परिषदेच्या माध्यमातून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला IUDP परिसरातून सुरुवात झाली. शहरातील विविध भागात व शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेली सुमारे 600 अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. या अतिक्रमण मोहिमेमध्ये 100हून अधिक नगर परिषदेचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सहभाग घेतलाय. आज सकाळी नगरपालिकेचे कर्मचारी वर्ग अधिकाऱ्यांसह येथील IUDP विभागातील अतिक्रमणे काढण्यास सज्ज झाली. पालिकेची वाहने आणि JCB मशीन, आरोग्य विभागाचे कर्मचारी व जोडीला पोलीस कर्मचारी यासह तेथील सुमारे 40 झोपडपट्ट्या तसेच लगतच्या विभागातील काही मटणाच्या टपऱ्या दुपारपर्यंत काढून टाकण्यात आल्या होत्या. सोमवारपासून मनमाड शहरातील मध्यवर्ती भागातील तसेच मनमाड मालेगाव व मनमाड नांदगाव राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. त्यांना याआधी नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. काही पक्ष संघटनांनी ही अतिक्रमणे काढण्यास विरोध केला आहे, परंतु पालिका प्रशासन मात्र अतिक्रमणे काढण्याच्या निर्णयावर ठाम आहे. मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी, पोलीस निरीक्षक विजय करे यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले. सोमवारपासून ही अतिक्रमण विरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र अचानक सुरू झालेल्या या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. त्यांचे पुनर्वसन करावे व पर्यायी जागा देण्यात याव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मनमाड शहरात सुमारे 600वर अतिक्रमणधारकांना नगरपालिकेतर्फे 2 दिवसात अतिक्रमणे काढून घेण्यात यावी अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गावर सध्या होत असलेली वारंवार वाहतुकीची कोंडी व होणारे अपघात यासाठी ही मोहीम राबविली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.